बाप रे, एवढे सर्व लाडू आणि तेही मेथीचे. सांगा बरं कोणी बनवले असतील? आईने. इतक्या दिवसाने तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये आई दिसते, काहीतरी वेगळं आहे ना. सो फायनली आई मुंबईला आलेली आहे. सो नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि मुंबईच्या व्हिडिओमध्ये. आणि शॉक झालात ना सुरुवातीला बघून. सो येस, आई मुंबईला आलेली आहे आणि ते 15 डेजसाठी. सो आत्ताच्या सर्व व्लॉगमध्ये तुम्हाला आई मुलगी यांची जोडी दिसेल, जेही करेल बिकॉज मी फुल डे कामाला असते. सो संध्याकाळी जे काही म्हणजे आमचा जो सहवास असेल तो शेअर करेल. सो याचा तुम्ही डेली व्लॉग बघणार आहात. सो आत्ता आईने गावावरून काय काय आणलंय आणि ते थोडंफार तुम्हाला दाखवते. थोडंसं सुरुवातीला बघितलं असेल इतके सारे मेथीचे लाडू ते आईने घरात बनवलेत. किती बघितलं असेल तुम्ही, खूप आहेत बिकॉज सगळ्यांना वाटावे लागतात. 4 आम्ही बहिणी, एवढं सगळे इकडचे जवळजवळचे नातेवाईक सगळ्यांना. सो येस, आता मी तुम्हाला दाखवते. सो काय काय आहे ते दाखवते. तर इकडे आता वाटणी चालू आहे. इग्नोर बॅकग्राऊंड, मुंबईच्या रूम छोट्या असतात सो इग्नोर. सो बघू शकता आता ती सगळ्यांना एक 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 वाटणार. 1 2 सगळ्या बरण्या इथे या बरणीत भरलेल्या आहेत. त्यानंतर तिथे जी पिशवी दिसते ना, ही ते ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत गावावरून आणले. म्हणजे बापरे, ते कसले लाडू आहेत मग ते वाले त्या काळ्या पिशवीच्या बाजूला. तांदळाचे. आता हे देखील मोठं द्यायला. हां, सो अशा प्रकारे बघा, आता इतके सारे हे ह्याचे लाडू होते आणि ते तांदळाचे लाडू होते. आणि तिकडे कढीपत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. अजून भरपूर काय काय आहे, गावचा रानमेवा वगैरे या सगळ्या गोष्टी. सो व्हिडिओ बघत राहा. हे तुम्ही ओळखता का, याला काय बोलतात? हा तिलकुट आहे, तिलकुट. ज्याच्यामध्ये भाजी 1 नंबर लागते. फणसाच्या कोयरीची भाजी 1 नंबर लागते. सो हे तिलकुटची आता वाटणी झाली. लाडूंची वाटणी डन. फणसाची कुयरी पण आणले, ती तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळामध्ये. आता बघा कसली वाटणी चालली. हे काय काय आणलं नाही, हे घेवडे आहेत. हे आईने स्वतः झाड लावलं होतं गावाला, त्याचे हे घेवडे आहेत. अळूवडीची थोडी बाजूला पानं आहेत. आणि हे काय आहे, दालचिनी. हे दालचिनी, तेजपत्ता आणि हा कढीपत्ता. कढीपत्ता सगळ्यांना माहितीच आहे. सो आणि आता तुम्हाला मी दाखवते हे काय आहे. दिसते? 1 सेकंड. करवंद. आणि तुम्ही खाल्लीत का करवंद मला सांगा. मी तर नवनवाल केलेलं आहे आता. बरं झालं आत्ताच आई आली, नाहीतर मी होळीमध्ये खाल्ले असते हे सगळ्या गोष्टी. बघा केवढा मोठा नारळ आहे. पाण्याचा आवाज येत असेल. हा आमच्या माडा, मी तुम्हाला गावाला गेल्यानंतर जे माड दाखवते ना वरती, त्याचा नारळाचा हा नारळ आहे. आम्हाला कोकणी लोकांना नारळाच्या जेवणाशिवाय नारळातल्या जेवणातल्या मसाल्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही, हे सगळ्या कोकणकरांना माहिती आहे. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी दाखवल्याच्या गावावरनं आल्या होत्या. आता फक्त मला वाटतं कुयरी दाखवायची राहिली फणसाची. बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या ज्या आईने आणल्या होत्या. हा कोकणचा रानमेवा जो जमिनीमध्ये उगवतो. घोरक्यान, काटकान, काय 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 बोलतात ह्याला. हा आहे तेरीचा कांदा. हा मूळव्याधासाठी चांगला असतो. हा आहे काटकानं, बटाट्यासारखे मस्त उकडून खायचे असतात. आणि हा उरला सुरलेला खाऊ पण आणला नाही. एवढा सर्व बघितलं काय काय आहे. तर सगळ्यात माझी आवडती गोष्ट म्हणजे फणसाची कुयरी. 1 नंबर भाजी लागते ह्याची, खाऊन बघा तुम्ही. पण मेहनत प्रचंड प्रमाणात असते. सो फणसाच्या कुयरीची भाजीचा ब्लॉग पण लवकरच येईल. सो आता हे असं सगळं काही भरलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे पॅकिंग झालेली आहे पूर्ण. सो आलेला हा गावचा रानमेवा होता.
सो बघितलात, हा सगळा गावचा खाऊ होता, रानमेवा होता, सगळ्या गोष्टी होत्या ज्या आत्ता या सीझनला आमच्या गावामध्ये असतात. आता तुम्ही म्हणाल काजू काय नाही, तर काजू आमच्याकडे लेट येतात दापोलीमध्ये, स्पेशली आमच्याकडे ॲप्रॉक्स मला वाटतंय होळीमध्ये येतातच. त्यामुळे सगळ्यांची होळी पेटवायची घाई आणि इकडे काजू चोरायची घाई, या सगळ्या गोष्टी होतात. आणि आता आमचं अर्ध लक्ष तिकडेच असेल, काजू कोणी नेले का. तर सो बघितलं असेल तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी. यापैकी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी खाल्ल्यात आणि कोणत्या खाल्ल्या नाहीत ह्या कमेंट करून सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.